जय भीम. माझे नाव निकिता संजय हासले, वर्ग 6वा. शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेख राजू. मी एक पात्री नाटकामध्ये मी रमाबाई बोलते. माझा जन्म 7 फेब्रुवारी 1898 साली रत्नागिरी जिल्ह्यातील वनन या गावी झाला. गाव तसं लहान. माझी आई रखमाई आणि बाप भिकू धुत्रे आणि माझे 2 भावंड शंकर आणि गौरा आणि माझे पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. चांगली पगार मिळत होते, तरी पण ते मनातून समाधानी नव्हते. त्यांना बॅरिस्टर व्हायचं होतं, अपूर्ण राहिलेला अभ्यास करायचा होता, म्हणून ते समाधानी नव्हते. एकदा त्यांनी मला लंडनला पुन्हा जाण्याचा मनोदय सांगितला. त्यावेळी मी काहीच बोलले नाही, क्षणभर गप्प बसले. आपला पती चांगल्या पगाराची नोकरी सोडून लंडनला परदेशी जातोय याचं मला किंचित वाईट वाटलं, परंतु तो कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जातोय, बॅरिस्टर ही पदवी मिळवण्यासाठी जातो याचा अभिमानही वाटत होता. एकदा माझ्या पतींना म्हणजेच भीमरावांना बडोद्याला नोकरीसाठी बोलावले होते. तेव्हा घराला कोणाचा आधारही नव्हता, फक्त त्यांना साथ होती माझी. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायचे. तुम्ही खूप शिका, मोठे व्हा, मी घर प्रपंच सांभाळते, असं मी माझ्या पतींना सतत म्हणत असं. एकदा महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्याची पूर्वतयारी झाली. तेव्हा आम्हाला अस्पृश्य दलित समाजाला पाणी पिण्यासाठी बंदी होती, मंदिरामध्ये जाण्याची बंदी होती. तेव्हा आम्हाला चांगले पाणी मिळू लागले. तेव्हा माझ्या पतींनी सत्याग्रह केला. आता आम्हाला चांगले पाणी प्यायला मिळू लागले. आता अस्पृश्य दलित समाज चांगले जगू लागले. तेव्हा आम्हाला राहायला छोटंसं घर होतं. त्या घरामध्ये माझ्या पतींना म्हणजे भीमरावांना अभ्यासासाठी पुरेशी शांतता मिळायची नाही. तेव्हा माझ्या पतीने एक मोठं घर बांधलं व त्या घराला राजगृह असे नाव दिले. राजगृहाच्या प्रवेशद्वारामध्ये जायची तयारी सुरू झाली. चाळीतल्या बायका ओवी म्हणू लागल्या. तेव्हा मी एक ओवी म्हणली, भरतार देवावानी त्याची कस्तुरी मी जाई जुई, भरतार देवावानी त्याची कस्तुरी मी जाई जुई, राजगृहात शोभते जशी विठ्ठल रखुमाई, जशी विठ्ठल रखुमाई. जमलेल्या सर्वांनी मला दाद दिली. तेव्हा माझे पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्याकडे हसतमुख चेहऱ्याने आणि कौतुकाने पाहत राहिले. तेव्हा माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. बुद्धचरित्र वाचवणारी ती एक होती निराई, बुद्धचरित्र वाचवणारी ती एक होती निराई, 9 कोटी हृदयातली ती आई एक रमाई, ती आई एक रमाई. थँक्यू.